सागर, मला अभय देशपांडे सरांकडनं जाणून घ्यायचं आहे की शिंदेंनी या मुंबईच्या निकालातनं काय धडा घेतला पाहिजे. नाही, एक निश्चित आहे की इतकं सोपं नाही. डिलिंकिंग शिवसेना फ्रॉम ठाकरे एक गोष्ट एवढी सोपी नाही आहे. कारण मुंबईमध्ये म्हणजे मागे आपण विधानसभा निवडणुकीत बघितलं तर उद्धव ठाकरे यांचे 10 आमदार मुंबईमधून निवडून आलेले आहेत. आणि जर प्रभाग आमदार आणि विधानसभेचा मतदारसंघ आणि नगरसेवकांची संख्या असं जर लक्षात घेतलं आपण तर 10x6 असा जर साधा हिशोब काढला तर त्याच प्रमाणात मला वाटतं की आत्ताचं यश पण होताना दिसतंय. एक निश्चित आहे की ज्या 69 परत त्याचं पुनरावृत्ती होते, पण 69 जागा ज्या आमने सामने लढत आहेत त्याच्यामध्ये ह्या मराठीचा मुद्दा आणि उद्धव ठाकरे यांचं या सगळ्या 5 वर्षात झालेली त्यांची अधोगती पक्षाची, याचा कुठे ना कुठेतरी नाहीत म्हटलं तरी थोडीफार सिंपती त्या ठाकरे ब्रँडसाठी निश्चितपणे होती. राज ठाकरे सोबत आल्यामुळे राज ठाकरेंचा किती फायदा झाला माहीत नाही, पण मतविभागणी टळून जे मराठी बहुल भाग आहेत त्याच्यातले बहुतांश प्रभाग उद्धव. संपूर्ण निकाल आल्यावरच प्रतिक्रिया मी देईन. संपूर्ण निकालापर्यंत वाट आपण पाहूया. मतदानामध्ये आणि या लोकशाही महोत्सवामध्ये जे राज्यातील मतदार, मुंबईतील मतदार यांनी सहभागिता दाखवली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि संपूर्ण निकालानंतर मी प्रतिक्रिया देतो. आता मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या निवासस्थानी चाललो आहे. शेलार साहेब, फक्त एक विचारायचं की आत्ता जो ट्रेंड तुमच्याकडे येतोय तो साधारणतः काय, भाजप किती युती किती ठिकाणी आघाडीवर दिसते, सगळं बोलू आपण. संपूर्ण निकाल आला की आपण त्याच्यावर नक्की बोलूया. पण मी मतदारांचं सुरुवातीला मनापासून धन्यवाद. निवडणूक या सगळ्यातली सहभागिता राज्यातल्या मतदारांनी दिली, त्यांचं धन्यवाद. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आता चाललोय, आपण त्यानंतर बोलू.